आपण ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करण्यासाठी जे आययुपीएसीने ठरवून दिलेले रूल्स जे आहेत ते पाहिले होते. त्यापैकी पहिला रूल होता की कुठलेही एलिमेंट त्याच्या एलिमेंटल स्टेटमध्ये त्यांची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती 0 दाखवत असतात. देन आम्ही म्हटलं होतं हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट -1 असू शकते जेव्हा तो मेटल सोबत असतं, +1 असतं जेव्हा तो नॉन मेटल सोबत असतं. ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -2 असतं 95% मध्ये. ओके, +2 होती जेव्हा तो तुमच्या फ्लोराईड सोबत होता, फ्लोरीन सोबत होता. देन आम्ही म्हटलं होतं त्याची ऑक्सिडेशन स्टेट -1 पण राहू शकते परऑक्साईडच्या केसमध्ये. ओके, फ्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट ऑलवेज जी आहे, फ्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती ऑलवेज -1 होती. ओके, आणखी पण काही रूल्स जे आहेत ते काल आम्ही पाहण्याचा प्रयत्न केला होता. आज आम्हाला ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करण्यासाठी ऑक्सिडेशन स्टेट पाहायची आहे, जी की व्हॅरिएबल होती. काल मी तुम्हाला सांगितलं होतं ट्रान्झिशन एलिमेंट जे आहे ज्याला आपण डी ब्लॉक एलिमेंट्स असंही म्हणतो, हे जे तुमचे डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत. ओके, हे डी ब्लॉक एलिमेंट जे आहेत यांची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती व्हॅरिएबल आहे. ओके, व्हॅरिएबल आहे मीन्स बदलणारी आहे, चेंज होणारी आहे. तर आज आपल्याला डी ब्लॉक एलिमेंटची, ट्रान्झिशन एलिमेंटची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती पाहायची आहे. तर ट्रान्झिशन एलिमेंट्स मधली स्कॅन्डियम, ओके, टिटॅनियम, व्हॅनाडियम, क्रोमियम हे जे आहेत तुमचे, यांनाच आपण 3D एलिमेंट्स असे म्हणत असतो. हे जे आहेत तुमचे याला आपण 3D एलिमेंट्स म्हणतो. ओके, 3D एलिमेंट्स असे म्हणत असतो. ओके, तर त्यातला पहिला एलिमेंट्स आहे तुमचा स्कॅन्डियम. स्कॅन्डियमचा ऍटॉमिक नंबर तुमचा 21 आहे. आता याची ऑक्सिडेशन स्टेट कशी आपण कॅल्क्युलेट करतो किंवा याची ऑक्सिडेशन स्टेट किती राहते ते आपण चेक करण्याचा प्रयत्न करू. स्कॅन्डियम, त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2, 2s2, नंतर 2p6, नंतर तुमचा 3s2, 3p, ओके 3p6, ओके 3p6, 4s2, 4s2 आणि 3d1 हे तुम्हाला सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे. आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फारच सुरुवातीला शिकलो होतो. इथे पहा 1s मध्ये 2 दिले, इथे 2 दिले, 2 2 4 झाले, इथे 6 दिले, 10 झाले, 12, ओके 12 आणि हे 6 18 झाले, हे 2 20 आणि हा 21 याचा ऍटॉमिक नंबर आहे. ओके, हे जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलं याच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला मी स्कॅन्डियम, ओके स्कॅन्डियम 21 याच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला असंही लिहू शकतो. लक्षात घ्या, AR मीन्स आरेगॉन. ओके, आरेगॉन हा जो आरेगॉन आहे या आरेगॉनचा ऍटॉमिक नंबर 18 आहे. म्हणजे मी ना इथपर्यंतचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत तुमचे, इथपर्यंतचे इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते 1s2, 2s2, 2p आणि हे 3s2 आणि 3p6 हे 18 इलेक्ट्रॉन असं रिप्रेझेंट करू शकतो. इथपर्यंतचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन AR 18 रिप्रेझेंट करू शकतो. देन 4s मध्ये 2 आणि 3d मध्ये तुमचा 1 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मी लिहू शकतो. ओके, आता हा जो तुमचा स्कॅन्डियम आहे याला नियरेस्ट नोबल गॅस लाईक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अक्वायर करण्यासाठी हा याच्या लास्ट सेलमधून ओके, पोरांना म्हटलं लास्ट सेल तर पोरं म्हणतात सर 3D लास्ट सेल आहे. नाही, 3D लास्ट सेल नाही आहे, लास्ट सेल आहे 4. ओके, पहा पहिल्या नंबरची सेल आहे 1s, दुसऱ्या नंबरची सेल आहे 2s आणि 2p, तिसऱ्या नंबरची सेल होती 3s, 3p आणि 3d. ही 4s शेवटची सेल आहे, पण अकॉर्डिंग टू आपण त्याला अफबाऊ प्रिन्सिपल त्याला आपण आधी लिहिलंय, पण ती 4s जी आहे ती शेवटची सेल आहे. आणि दॅट्स वाय या लास्ट सेल मधून 4s मधून तो 2 इलेक्ट्रॉन जे आहे ते लॉस करेल. ओके, 4s मधून तो किती इलेक्ट्रॉन लॉस करेल? 2. ओके, आणि 4s मधून जेव्हा तो 2 इलेक्ट्रॉन लॉस करेल तेव्हा त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल 4s2. ओके, आणि परत 4s मधून 2 इलेक्ट्रॉन डोनेट केल्यावर तो 3d मधून पण 1 इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतं, तेव्हा 3d मध्ये पण होतील 0. ओके, तर हा तुमचा स्कॅन्डियम आरेगॉन सारखं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळवण्यासाठी 4s मधून 2 इलेक्ट्रॉन जो आहे तो लॉस करतं आणि दॅट्स वाय त्याच्यावर 2 पॉझिटिव्ह चार्ज येतं. आणखी 1 इलेक्ट्रॉन डी मधून लॉस करतं तेव्हा त्याच्यावर 3 पॉझिटिव्ह चार्ज येतं. तर तुमच्या स्कॅन्डियमची ऑक्सिडेशन स्टेट ओके +2, ओके +2 2 +2 2 +3 असणार आहे, +2 +3 असणार आहे. ओके, कसं लक्षात घ्या, स्कॅन्डियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन AR 18, आरेगॉन पर्यंत दिलेत 18. ओके, 4s मध्ये 2, 3d मध्ये 1, ओके 21 झाले. 4s मधून 2 डोनेट करेल कारण ती लास्ट सेल आहे. ओके, तिथून 2 डोनेट केल्यावर त्याच्यावर चार्ज येईल +2, परत तो इथून 1 इलेक्ट्रॉन डोनेट करेल तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट होईल +3. ओके, तर तो जो काय स्कॅन्डियम आहे तुमचा हा 4s as well as 3d मधून 2 सेल मधून इलेक्ट्रॉन लॉस करू शकतं. ऍज द एनर्जी डिफरन्स बिटवीन द 4s अँड 3d इज व्हेरी नेग्लिजिबल. या दोघांमधला एनर्जी डिफरन्स कमी आहे आणि दॅट्स वाय तो दोन्ही सेल मधून इलेक्ट्रॉन जो आहे तो लॉस करत असते आणि म्हणून याची ऑक्सिडेशन स्टेट +2 to +3 होईल. ओके, स्कॅन्डियम झाल्यानंतर आता आपण पुढचा जो आहे तो तुमचा व्हॅनाडियमची गोष्ट करू. ओके, व्हॅनाडियमचा ऍटॉमिक नंबर 22 आहे. त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन AR 18, आरेगॉन पर्यंत 18 दिले. ओके, 4s मध्ये मी 2 इलेक्ट्रॉन देईल आणि 3d मध्ये किती इलेक्ट्रॉन देईल तर 3d मध्ये 2 इलेक्ट्रॉन देईल. आता काय होईल,
परत हा टिटॅनियम याच्या लास्ट सेल मधून म्हणजे 4s मधून 2 इलेक्ट्रॉन गमवेल. ओके, आणि 2 इलेक्ट्रॉन गमवली त्याच्यावर ऑक्सिडेशन स्टेट येईल +2 आणि सोबत सोबत तो डी मधले पण 2 इलेक्ट्रॉन घालवेल. लक्षात घ्या, आता मी परत असं लिहिणार नाही इथे आता की जसं इथे लिहिलं होतं की 4s मधून 2 गमवले तर 0 झाले, 3D मधून 1 गमवला तर 0 झाला. ओके, टोटल किती गमवले, इथून 2 इथून 1, टोटल किती सुरुवातीला घालवले किती 2 म्हणून +2, परत 1 गमवला म्हणून +3. असं काही मी लिहित नाही आता, डायरेक्टच तुम्ही लक्षात घ्या. मी आधी पण तुम्हाला हे शिकवलेलं आहे एकदा, मी परत एकदा सांगतोय. टिटॅनियमचा ऍटॉमिक नंबर 22 होता, अरेगॉन पर्यंत 18 दिले, 4s मध्ये 2 दिले, 3D मध्ये 2 दिले, म्हणजे 18 आणि 2 20 आणि 2 22. इथले 2 घालवले तर +2 येईल आणि परत तो इथलेही 2 घालवणार आहे, म्हणजे याची ऑक्सिडेशन स्टेट असणार आहे +2 2 +4. किती असणार आहे? +2 2 +4. ओके, तर टिटॅनियमची ऑक्सिडेशन स्टेट आहे तुमच्या +2 2 +4. ओके, व्हॅनाडियमची ऑक्सिडेशन स्टेट किती असणार आहे? व्हॅनाडियमची ऑक्सिडेशन स्टेट किती असेल? व्हॅनाडियमचा ऍटॉमिक नंबर जो आहे तो तुमचा 23 आहे. याला लिहिताना आपण अरेगॉन म्हणजे 18 दिले तिथपर्यंत, 4s मध्ये किती देऊ 2. ओके, 3D मध्ये किती देऊ लक्षात घ्या 23 आहे, 18 इथे दिले, 2 इथे दिले, म्हणजे 2 इथे दिले म्हणजे 18 आणि 2 20, उरलेले किती 3 इथे मला द्यावं लागतील डी मध्ये. ओके, लक्षात घ्या या व्हॅनाडियमची ऑक्सिडेशन स्टेट किती होऊ शकते. तर व्हॅनाडियम अगेन 4s मधून म्हणजे 4s मधून लास्ट सेल मधून 2 इलेक्ट्रॉन लॉस करेल आणि 2 इलेक्ट्रॉन लॉस करेल तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट होईल +2. देन अगेन तो 3D मधून 3 इलेक्ट्रॉन लॉस करेल. ओके, म्हणजे सुरुवातीला 2 घालवलेले आहेत, आणखी 3 घालवेल, म्हणजे टोटल किती घालवणार आहेत, परत टोटल किती डोनेट करू शकतो 5. ओके, लक्षात घ्या इथून 2 तर +2 ऑक्सिडेशन स्टेट, परत इथून 3 देऊ शकतो तो, कारण द एनर्जी डिफरन्स बिटवीन द 4s अँड 3D इज व्हेरी लेस. ओके, दॅट्स वाय तो इथूनही डोनेट करता, इथूनही डोनेट करता. तर याची टोटल ऑक्सिडाइज होण्याची, टोटल इलेक्ट्रॉन लॉस करण्याची क्षमता किती आहे? कमीत कमी तो 4s मधून 2 देतात आणि इथून पण 3 देते, म्हणजे टोटल +2 2 +5 याची ऑक्सिडेशन स्टेट होईल. व्हॅनाडियम झाल्यानंतर क्रोमियम घ्या. क्रोमियमचा ऍटॉमिक नंबर आहे 24. ओके, त्याच्यासाठी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं व्हायला पाहिजे. अरेगॉन AR18. ओके, AR18, 4s मध्ये किती द्याल तुम्ही 2. ओके, आणि 3D मध्ये किती द्याल तुम्ही 4. असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन क्रोमियमचं तुमच्या असायला पाहिजे, असं तुमचं आमचं सगळ्यांचं कन्सिडरेशन आहे. ओके, क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं असायला पाहिजे. पण माहित आहे का क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं राहत नाही. ओके, का क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं राहत नाही, तर त्याच्या मागे रिझन असं आहे की आमच्या कुठल्याही सबसेल असतील, ऍस सबसेल असू द्या, पी सबसेल असू द्या, ओके, किंवा तुमची डी सबसेल असू द्या किंवा तुमची एफ सबसेल असू द्या, या सगळ्या सबसेल मध्ये जेवढी त्यांची कॅपॅसिटी असते, म्हणजे 2 याची 6 याची किती तुमची 10 आणि याची किती तुमची 14 म्हणजे 14. ओके, नाही का, जेवढी त्यांची कॅपॅसिटी असते तेवढे इलेक्ट्रॉन जर त्यांच्या लास्ट सेलमध्ये त्यांच्या सेलमध्ये असतील तर त्या सेल स्टेबल असतात. अदरवाईज त्यांच्या सेलमध्ये जेवढे त्यांची कॅपॅसिटी आहे त्याच्या हाफ इलेक्ट्रॉन असायला पाहिजेत, म्हणजे 2s ची कॅपॅसिटी आहे तर 1 असली तरी ती सेल स्टेबल राहू शकते. हा पूर्वीचा आमचा रूल आहे किंवा तुम्हाला हे काही लक्षात ठेवायचं नाही. सध्या तुम्ही लक्षात घ्या, एस ची कॅपॅसिटी 2 आहे तर 2 असले तर ती स्टेबल राहील, अदरवाईज 1 तरी पाहिजे, म्हणजे हाफ पाहिजे 2च्या. ओके, इथे मग तसंच होईल, 6 असले तर स्टेबल, अदरवाईज 3 असायला पाहिजे. ओके, 10 असले तर कॅपॅसिटी आहे 10 तर 10 असले तर ठीक, अदरवाईज 5 असायला पाहिजे. ओके, आणि 14 असलं तर छान, आणि नाही तर मग 14च्या अर्धे किती व्हायला पाहिजे तुमचे 7 असायला पाहिजे. तेव्हा कम्प्लिटली फिल्ड, ओके, कम्प्लिटली फिल्ड किंवा कम्प्लिटली हाफ फिल्ड असं ते होईल. कम्प्लिटली फिल्ड असली तरी स्टेबल, कम्प्लिटली हाफ फिल्ड असली तरी स्टेबल. एकदम आणखी स्टॅबिलिटी, कम्प्लिटली वॅकंट असली तरी ती सबसेल काय राहत असते, स्टेबल राहत असते. ओके, तर आता लक्षात घ्या इथे डी मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 4. ओके, तर डी मध्ये कम्प्लिटली हाफ फिल्ड व्हायला, डी कम्प्लिटली हाफ फिल्ड व्हायला म्हणजे डी मध्ये 5 इलेक्ट्रॉन व्हायसाठी 1 इलेक्ट्रॉन कमी आहे, आणि म्हणून होतं असं की 1 इलेक्ट्रॉन आपण इकडे म्हणजे इकडे शिफ्ट होतं, आणि त्यामुळे या क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अरेगॉन AR18. ओके, 4s मध्ये 2, 4s मध्ये 1, इथचा 1 इलेक्ट्रॉन इथे गेला, आणि 3D मध्ये इलेक्ट्रॉन किती, 3D मध्ये इलेक्ट्रॉन किती, तर 3D मध्ये इलेक्ट्रॉन 5. अशा प्रकारचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होणार आहे क्रोमियमचं. तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, मी ही स्पेशल केस इथे मेन्शन केली आहे. ओके, क्रोमियमची ऑक्सिडेशन क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लक्षात घ्या.
ऍटॉमिक नंबर 24 आहे, अरेगॉन पर्यंत 18 दिले, 2 इथे दिले, 20 झाले, उरलेले 4 इथे द्यायला पाहिजेत, असं असायला पाहिजे. ओके, पण ते तसं नाहीये. अकॉर्डिंग टू द एक्स्ट्रा स्टॅबिलिटी रूल ही डी मध्ये जर 5 इलेक्ट्रॉन असले तर ती मोर स्टेबल होतात. दॅट्स इकडचं इलेक्ट्रॉन आम्ही इकडे काय करत असतो, ट्रान्सफर करत असतो. लक्षात घ्या. ओके, ही केस फक्त इथे क्रोमियमच्या केसमध्ये होणार आहे. बऱ्याच लोकांना इथे कन्फ्युजन असं होतं की सर मग याच मधले इथे पाठवून द्या ना 2, इथे 5 होऊन जातील. तसं होणार नाही, फक्त क्रोमियमच्या केसमध्ये होईल, कारण क्रोमियम मध्ये डी मध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत, 5 होण्यासाठी फक्त एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. दॅट्स वाय इथे असं झालं. आता याची ऑक्सिडेशन स्टेट किती असणार आहे लक्षात घ्या. हा क्रोमियम तुमचा 4s मधून म्हणजे लास्ट सेल मधून 1 इलेक्ट्रॉन घालवईल, म्हणजे याची ऑक्सिडेशन स्टेट होईल +1. ओके, अँड देन तो डी मधून इलेक्ट्रॉन इझिली लॉस करणार नाही. वाय? बिकॉज या डी मध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत आणि डी ची कॅपॅसिटी किती असते तुमची 10, म्हणजे डी च्या किती आहेत, 10 च्या किती आहेत, हाफ आहेत, म्हणजे 5 आहेत, आणि म्हणजेच ही डी जी आहे ती हाफ फिल्ड आहे. आणि जेव्हा ही डी ऑर्बिटल हाफ फिल्ड असेल तेव्हा ती स्टेबल असेल, आणि म्हणून तो डी मधून आता इलेक्ट्रॉन गमवणार नाही. पण जर तुम्ही या 5 पैकी 5 इलेक्ट्रॉन आहे डी मध्ये, कम्प्लिटली हाफ फिल्ड आहे डी, लक्षात घ्या, फार महत्वाचं आहे. डी मध्ये 5 इलेक्ट्रॉन आहे, कम्प्लिटली हाफ फिल्ड आहे डी ऑर्बिटल, अँड दॅट्स वाय डी ऑर्बिटल इलेक्ट्रॉन लॉस करणार नाही. पण जर समजा तुम्ही या डी ऑर्बिटल मधला 1 इलेक्ट्रॉन काढला तर त्या डी मध्ये 4 इलेक्ट्रॉन राहतील, आणि तशा केसमध्ये ती डी ऑर्बिटल स्टेबल राहणार नाही. म्हणजे लागले तर डी मध्ये किती पाहिजे 5. ओके, आणि जर समजा तुम्ही त्याच्यातला एखादा काढला तर ते उरलेले पण तो ठेवणार नाही आणि ते पण लॉस करून देईल. म्हणजे पहा, लक्षात घ्या, इथून तो 1 घालवतो, इथून तो घालवणार नाही, पण जर काढण्याचा प्रयत्न केला तर टोटल लॉस करेल किती 5. ओके, म्हणजे इथून 1 लॉस केला, इथून परत 5 लॉस करेल, म्हणजे किती होईल +2 1 2 +6 ऑक्सिडेशन स्टेट होईल. हे समजून देण्यासाठी एखादा एक्झाम्पल सांगतो तुम्हाला मी. ओके, तुमच्या घरी एखादं लहान पोरग असेल ना, किंवा शेजारचं किंवा कोणाचं, तर त्याला तुम्ही ऑब्झर्व करा, त्याच्याकडे एखादं बिस्किटचं पॅकेट आहे कन्सिडर करा, किंवा चिप्सचं पॅकेट आहे त्याच्याकडे कन्सिडर करा. ओके, आणि ते खात आहे आपल्या समोर. ओके, तुम्ही अभ्यास करून राहिले किंवा तुम्ही क्लास करताय, ते तुमच्या समोर खात आहे, तुम्हाला भूकही लागलेली आहे, त्याला ते धकतही नाही आहे असं कन्सिडर करा तुम्ही, आणि तुम्ही त्याला 1 मागा फक्त, त्याला म्हणा प्लीज 1 दे मला. ते काय म्हणते, देत नाही तुम्हाला. ओके, ते तुमच्या समोर खात असेल देत नाही म्हणते. ओके, तुम्ही जर त्याच्याकडून त्या पॅकेटमधून एखादं बिस्किट जर जबरदस्त त्याच्याकडून काढून घ्याल ना, तर पूर्ण पॅकचं पॅक तुमच्या अंगावर फेकून मारतं आणि बोंबलत घरी सगळं चाललं जाते. ओके, तर त्या टाइपची कंडिशन आहे इथे. इथून तो 1 इलेक्ट्रॉन या डी ऑर्बिटल मध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत देणार नाही, पण जर एखादा तुम्ही काढाल तर हे उरलेले 5 पण तो देऊन टाकते. तर क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट +1 to +6 होणार आहे. ओके, उरलेल्या पुढच्या एलिमेंटची आपण गोष्ट करू. देन जो आहे तुमचा अमॅन येतं. ओके, अमॅनचा ऍटॉमिक नंबर 25 आहे. याच्यासाठी जे ऑक्सिडेशन स्टेट लिहिण्यासाठी याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं होईल Ar18, अरेगॉन पर्यंत 18 इलेक्ट्रॉन दिलेत मी. ओके, 4s मध्ये किती द्यावं लागतील 2, आणि 3d मध्ये किती द्यावं लागतील 5. 3d मधून 5 द्यावं लागतील. ओके, लक्षात घ्या, 3d मधून 5 इलेक्ट्रॉन द्यावं लागतील. ओके, 3d मध्ये 5 इलेक्ट्रॉन द्यावं लागतील. आता होईल काय, तर अमॅन जो आहे तो अगेन त्याच्या लास्ट सेल मधून म्हणजे 4s मधून 2 इलेक्ट्रॉन लॉस करेल, तर ऑक्सिडेशन स्टेट होईल +2. आणखी तो डी मधून इलेक्ट्रॉन घालवणार नाही. वाय? बिकॉज दॅर इज ही जी काय तुमची डी सेल आहे ही कम्प्लिटली हाफ फिल्ड आहे, तो देणार नाही. पण जर इन केस तुम्ही याच्यातला एखादा इलेक्ट्रॉन काढला तर ते पण तो लॉस करेल. म्हणजे सुरुवातीला इथून 2 घालवले, परत इथून 5 घालवेल, तर किती टोटल झाले, टोटल किती देऊ शकते 7. मी तुम्हाला काल सांगितलं होतं की सगळ्यात जास्त ऑक्सिडेशन स्टेट कोणाची आहे, ऑस्टियमची. ओके, ती किती आहे +8, आणि सेकंड नंबरला कोणाची आहे, अमॅनची. अमॅन किती इलेक्ट्रॉन घालवू शकतो तुमचा, तर अमॅन इलेक्ट्रॉन घालवू शकतो 7 इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो. हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट ऑस्टियमची आहे +8, आणि सेकंड नंबरला तुमचा अमॅन येतो, त्याची ऑक्सिडेशन स्टेट आहे +7. बाकी सगळ्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट आहेत त्या आता कमी होत जातं. पाहू आपण पुढचा एक एक्झाम्पल. पुढचा जो आहे या सिरीज मधला तो आहे तुमचा Fe, आयरन. आयरनचा ऍटॉमिक नंबर 26 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन Ar18, अरेगॉन पर्यंत 18 इलेक्ट्रॉन द्यावं लागतील मला. 4s मध्ये 2 देईल मी. ओके, 3d मध्ये किती द्यावं लागतील, तर 3d मध्ये इलेक्ट्रॉन द्यावं लागतील 6. ओके, आता लक्षात घ्या. ओके, आता हे जे काही इथे लिहिलंय मी या 4s मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत असे आपण रिप्रेझेंट करत असतो. 4s मध्ये
मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. ओके, 3D ची कॅपॅसिटी किती असतं? डी ची कॅपॅसिटी असतं 10 इलेक्ट्रॉन. ओके, डी ची कॅपॅसिटी असतं 10. 1 2 3 4 5. ओके, आपण इलेक्ट्रॉन पहिल्यांदा सिंगली देत असतो. डी ची कॅपॅसिटी जरी 10 असली तरी या डी मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 6 इलेक्ट्रॉन आहेत. मग 1 2 3 4 आणि 5 सिंगली दिले आणि देन मी डबल इलेक्ट्रॉन देईल. ओके, अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं Fe. ओके, आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की सर मग यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, हो यांचंही तसंच होईल. यांच्यासाठी यांच्या 4s साठी आपल्याला एक ऑर्बिटल काढावं लागणार आहे. डी साठी आपल्याला ओके असेच 5 ऑर्बिटल काढावं लागणार आहेत. 1 2 असे इलेक्ट्रॉन द्यावं लागतील. ओके, पण मी इथे काही काढलं नाही कारण इथपर्यंत काही या गोष्टीची मला गरज पडली नाही. दॅट्स वाय मी काही काढलं नाही. ओके, पण इथे आपल्याला का गरज पडते असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढण्याची हे तुमच्या लक्षात येईल. ओके, तर इथे Fe जो आहे, आयरन जो आहे तो त्याच्या लास्ट सेल मधून म्हणजे 4s मधून 2 इलेक्ट्रॉन घालवणार आहे. ओके, म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट होईल +2. ओके, पण या 3D मधून फक्त तो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन घालविल. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन घालविल. नोट करून घ्या, Fe किती इलेक्ट्रॉन घालवणार आहे 3D मधून? जेवढे इलेक्ट्रॉन अनपेअर्ड असतील. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आहेत? 1 2 3 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन देणार आहे. म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट किती असेल? इथून 2 घालवले ते तर घालवणारच आहे, म्हणजे किती? +2. आणखी इथून 4 देईल त्याची ऑक्सिडेशन स्टेट होईल 2 आणि हे 4 म्हणजे किती होतील तुमचे? 2 + 4 किती होईल तुमची? 6. ऑक्सिडेशन स्टेट होईल +2 2 + 6. ओके, देन तुमचा Fe झाल्यानंतर ती येईल तुमचा. ओके, ही जी काय सिरीज मधले एलिमेंट्स आहेत याला आपल्याला लक्षात ठेवण्याच्या बऱ्याचशा ट्रिक्स पण आहेत. जसं आपण याला लक्षात ठेवू शकतो पहा, सचिन तेंडुलकर वर्ल्ड क्रिकेट में फिर कोई कोबाल्ट. ओके, कोबाल्ट नया कप जीतेगा. ओके, सुन, आणखी पण आहे ट्रिक त्याला. सुन तेरी वाली कार में फिर कोई ना कोई जाएगा. ओके, बऱ्याचशा ट्रिक आहेत पण ह्या ट्रिक कामात येत नाही. आपल्याला हे एलिमेंट्स असेच लक्षात ठेवायचे आहेत. स्कॅन्डियम टिटानियम व्हॅनेडियम क्रोमियम. ओके, आयरन कोबाल्ट कॉपर निकेल झिंक त्याच्या नावानेच आपल्याला हे 10 एलिमेंट पाठ करायचे आहेत. आज तुम्हाला होमवर्कला हे 3D सिरीज तुमची पाठ असली पाहिजे. ओके, तर कोबाल्टचा ऍटॉमिक नंबर आहे तुमचा 27. ओके, 27 आहे कोबाल्टचा ऍटॉमिक नंबर 27. ओके, तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन Ar 18, Ar1 पर्यंत 18. ओके, 4s पर्यंत 2. ओके, 18 आणि 2 किती झाले? 20. ओके, आता 3D मध्ये किती देईल? तर 3D मध्ये किती इलेक्ट्रॉन द्यावं लागतील पहा. ओके, 18 इलेक्ट्रॉन इथपर्यंत दिले, 2 इथपर्यंत दिले, 18 आणि 2 20 झाले म्हणजे 20 इलेक्ट्रॉन झाले. उरलेले याचा ऍटॉमिक नंबर 27 आहे म्हणजे डी मध्ये 7 इलेक्ट्रॉन राहतील. ओके, 4s मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 2. ओके, डी मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? ओके, डी मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 7. डी ची कॅपॅसिटी किती असतं? ओके, 1 2 3 4 5 सिंगली द्या, मग 5 हा 6 आणि 7 डबल द्या. ओके, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आहेत डी मध्ये? अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आहेत? 1 2 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत. हा इथून तर 2 इलेक्ट्रॉन घालवणारच आहे म्हणजे याची ऑक्सिडेशन स्टेट इथे लिहितो मी. याची ऑक्सिडेशन स्टेट +2 तर आहेच आहे, पण सोबतच डी मधले अनपेअर्ड इलेक्ट्रॉन देईल. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आहेत? 3. ओके, म्हणजे आधी 2 दिलेले आहेत, आणखी 3 देईल म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट किती होईल? ओके, 5 होईल. ओके, देन तसंच आता कोणाचा असणार आहे? तुमचा निकेलचा असणार आहे. ओके, निकेलचा ऍटॉमिक नंबर 28 आहे. आर्गॉन पर्यंत 18 द्यावं लागतील तुम्हाला. 4s मध्ये 2 देऊ म्हणजे 20 झाले. ओके, 3D मध्ये किती द्यावं लागतील? 3D मध्ये किती देऊ आपण? ओके, तर 3D मध्ये 8 देऊ. ओके, पहा. ओके, 4s मध्ये 2, 3D मध्ये 8 आहे. ओके, 3D ची कॅपॅसिटी किती असतं तुमची? 10 असतं ना. ओके, हे 5 ब्लॉक्स काढतोय. 1 2 3 4 5 सिंगली द्यायचे आधी 5, नंतर काय 6 7 आणि 8 झाले. ओके, ऑक्सिडेशन स्टेट किती राहील? इथून 2 इलेक्ट्रॉन घालवू शकतं म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट किती होईल? +2. आणखी इथून 2 इलेक्ट्रॉन अनपेअर्ड आहेत ते घालवणार आहे म्हणजे 2 आधी दिले, आणखी 2 दिले तर किती झाली ऑक्सिडेशन स्टेट? +4. आता परत एक स्पेशल केस या 3D एलिमेंट्स मध्ये आहे, तो म्हणजे तुमचा क्रोमियम सारखाच कॉपर. ओके, कॉपरच्या केसला मी स्पेशल केस इथे लिहितोय, ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. कॉपरचा ऍटॉमिक नंबर आहे 29. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन Ar 18, आर्गॉन पर्यंत 18 इलेक्ट्रॉन दिलेत आपण. ओके, 4s मध्ये किती देऊ आपण? 4s मध्ये 2 देऊ. ओके, आणि 3D मध्ये किती द्यावं लागतील आपल्याला? तर 3D मध्ये द्यावं लागतील 9. ओके, म्हणजे 29 आहे. ओके, 29 आहे. Ar 18, आर्गॉन पर्यंत 18 दिले, 18 आणि 2 20 झाले. उरलेले 9 आपण
आपण डी मध्ये देऊ, असं असायला पाहिजे, पण हे असं होत नाही. कारण काय का डी ची तुम्हाला मी सांगितलं होतं कॅपॅसिटी 10 असतं आणि 10 इलेक्ट्रॉन किंवा 5 इलेक्ट्रॉन किंवा 0 इलेक्ट्रॉन जर डी मध्ये झाले म्हणजे कम्प्लिटली फिल्ड, कम्प्लिटली हाफ फिल्ड किंवा कम्प्लिटली वॅकंट जेव्हा डी मध्ये इलेक्ट्रॉन्स असतात तेव्हा डी ऑर्बिटल मोर स्टेबल असतं आणि त्यासाठी इथून या 4s मधून एक इलेक्ट्रॉन या डी मध्ये शिफ्ट होतं, फक्त क्रोमियम मध्ये आणि फक्त कॉपर मध्ये, बाकी केस मध्ये नाही. तर इथे काय होतं लक्षात घ्या, AR आर्गॉन पर्यंत 18, ओके 4s मध्ये किती रे बेटा 1 आणि 3D मध्ये किती तुमचा 9. ओके तर असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राहणार आहे कशाचं तुमच्या कॉपरचं. आता इथे 4s मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत लक्षात घ्या, एक इलेक्ट्रॉन आहे. ओके एक अनपेड इलेक्ट्रॉन आहे. डी मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत तर डी मध्ये 9 इलेक्ट्रॉन आहेत. 9 इलेक्ट्रॉन आहेत, 1 2 3 4 5 ओके 6 7 8 9 किती अनपेड इलेक्ट्रॉन आहे, एकच इलेक्ट्रॉन आहे. ऑक्सिडेशन स्टेट किती राहू शकते, इथून एक इलेक्ट्रॉन घालवी, इथून एक इलेक्ट्रॉन घालवला तर ऑक्सिडेशन स्टेट राहील +1. ओके अनपेड इलेक्ट्रॉन फक्त एकच आहे, मग अनपेड इलेक्ट्रॉन फक्त एकच घालवेल. जेवढे अनपेड इलेक्ट्रॉन असतील तेवढेच हे एलिमेंट्स देऊ शकतात. अनपेड इलेक्ट्रॉन किती आहे, एकच आहे. तो अनपेड इलेक्ट्रॉन एक असल्यामुळे एक आधी दिला, परत एक देईल, तर ऑक्सिडेशन स्टेट किती होईल +1 to +2. याही एलिमेंटच्या बाबतीत जरी मी हे ऑर्बिटल म्हणजे हे असे जे काय बॉक्स असतील, तुम्हाला सध्या लक्षात नसेल आलं तर बॉक्स म्हणू आपण त्याला, तसं तो ऑर्बिटल्स आहेत ते इथे का काढले नाही, कारण इथपर्यंत Mn पर्यंत सगळे अनपेड इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये होते आणि अनपेड इलेक्ट्रॉन देत असतात. ते तुम्ही घरी वाटलं तर क्रॉस चेक करून पहा. ओके स्कॅन्डियम साठी काढून पहा. ओके तर हे सगळे एलिमेंट्स काय करत असतात, 4s मधून इलेक्ट्रॉन घालवतात आणि 3D मधले अनपेड इलेक्ट्रॉन देत असतात. ओके तर इथे अनपेड इलेक्ट्रॉन किती आहेत, 1 आहे. इथे अनपेड इलेक्ट्रॉन किती आहेत, 2 आहेत. इथे अनपेड इलेक्ट्रॉन किती आहेत, 3 आहेत. 3 इथून 2 इथून असं ते असणार आहे. ओके आणि शेवटचा आता तुमचा राहिला तो झिंक. ओके झिंकचा ऍटॉमिक नंबर आहे 30. ओके तर याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन AR 18 आर्गॉन पर्यंत 18 द्यावं लागतील. ओके 3D मध्ये सॉरी ओके 4s मध्ये आपण 2 देऊ, 4s मध्ये 2 देऊ. ओके आणि 3D मध्ये किती देऊ तर 3D मध्ये आपल्याला द्यावं लागतील 10 इलेक्ट्रॉन. ओके तर इथे तुम्ही लक्षात घ्या का डी मध्ये 10 इलेक्ट्रॉन आहे, सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड होतील तुम्ही काढून पाहाल तर, आणि म्हणून Zn फक्त तुमचा झिंक फक्त 4s मधूनच 2 इलेक्ट्रॉन लॉस करू शकतं आणि Zn ची ऑक्सिडेशन स्टेट किती असणार आहे +2 असणार आहे. तर तुम्ही लक्षात घ्या ही जी काय ट्रान्झिशन सिरीज जे काय डी ब्लॉक एलिमेंट्स आपण काढले, 3D ब्लॉक मधले एलिमेंट्स जे काढले आपण, स्कॅन्डियम टू झिंक पर्यंत एलिमेंट्स काढले, या सगळ्या एलिमेंटची ऑक्सिडेशन स्टेट, सगळ्यांची ऑक्सिडेशन स्टेट ओके +2 तर तुम्हाला दिसतच आहे. +2 जी आहे ती सगळ्यांची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती कॉमन आहे. ओके इथे तुम्हाला दिसत नसेल तरी लक्षात घ्या +1 to +6 आहे, मीन्स +1 आणि +6 च्या मध्ये +2 पण आहे. तर या सगळ्यांची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट आहे +2 आणि यांची ऑक्सिडेशन स्टेट व्हारिएबल आहे म्हणजे बदलू शकते. किती होऊ शकते, याची किती असू शकते +2 to +3, याची तुमची +2 to +4, याची +2 to +5, +2 to +6, +2 to +7, +2 to +6, +2 to +5, +2 to +4 आणि नंतर आहे तुमचा हा जो काय घेतला तुमचा क्रोमियम त्याच्या संदर्भात +1 to +2 आणि Zn ची तुमचा +2. तर अशी ऑक्सिडेशन स्टेट आहे तुमच्या डी ब्लॉक एलिमेंट्स मधल्या 3D सिरीजचे. तर एकदा हे व्यवस्थित तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आणि मी तुम्हाला जेव्हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शिकवलं होतं, जेव्हा आपण फारच इनिशियली क्लास सुरू केला होता, तेव्हा मी तुम्हाला सगळ्यांना अफबाऊ प्रिन्सिपल, स्ट्रक्चर ऑफ ऍटम आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शिकवलं होतं. प्लीज ओके तुम्ही ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहून घ्या, ते स्ट्रक्चर ऑफ ऍटम पाहून घ्या. ओके ते स्ट्रक्चर ऑफ ऍटम तुम्हाला समजलं तर हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला समजेल आणि हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन समजलं का मग आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट काढणं काही मोठी गोष्ट राहणार नाही. तर ते एकदा पाहून घ्या. ओके आणि याला पॉज करून परत एकदा पहा. ओके आणि आपण ऑक्सिडेशन स्टेट पाहतोय रेडॉक्स रिएक्शन मधली. आता आपण पाहू का पुढच्या म्हणजे उद्या आपण पाहणार आहोत की ऑक्सिडेशन स्टेट जर सपोज एखाद्या एलिमेंटची +8 किंवा +7 येत असली तर काय करायचं. आपल्याला माहित आहे का पिरियॉडिक टेबलवर फक्त ऑस्टियमचीच +8 असते आणि एमएनचीच काय असते +7 असते. बाकी कुठल्याच एलिमेंटची +7 किंवा +8 किंवा +8 पेक्षा जास्त असू शकत नाही. तर त्या केसमध्ये काय करायचं ते आपण उद्या पाहू. आजच्या दिवसाला आपण इथे थांबू. बाय. ओके आतापर्यंत तुम्हाला बोर्डवरच्या काही गोष्टी दिसत नव्हत्या. मी आता कॅमेरा थोडा ऍडजस्ट केलाय, आताच बोर्डवरचं सगळं दिसतंय. तर आता स्क्रीनशॉट काढून